तर गाईज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी तेच व्हिडिओमध्ये बघत आहात बोलत आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मी हे सांगत आहे. आणि काय बोलू मला हा विचार येत होता. मी काय बोलू, काय ब्लॉग करू, मला काहीच आयडिया नव्हती. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी जस्ट मस्ती करत होती, नवऱ्याला दाखवत होती, तिथे भावाला दाखवत होती आणि भावाची मस्ती करत होती. मी बोलत होती माझा भाऊ आहे, फक्त त्याला चहा प्यायला पाहिजे. तो चहा प्यायला येतो, सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो, रात्री येतो. त्याला कंटिन्यू चाय बनवून मी पागल झाली आहे. आणि तिथे बॅक साईडला माझा नवरा काम करत आहे एसीचं, कारण की पाणी येत होतं एसीतनं. आणि मग त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला आणि भावाला दाखवलं आहे. थोडंसं त्यांचे काम चालू होते, त्यांना डिस्टर्ब नाही केला. त्यानंतर मी निघाली माझ्या मम्मीकडे. मम्मीला भेटायचं मन केलेलं. माझे 2 डॉगीज आहे, त्यांना मी भेटायला गेली होती आणि त्यांना आणायला गेली होती. तर गाईज मी आणि माझे नवरा रेडी होऊन निघालो आहात. आम्ही दोघं तुम्हाला बाय बाय करतो आणि भेटू पुन्हा. कंटिन्यू करा ब्लॉग, बघत राहा. आता मी शिड्या उतरून चालली आहे. त्यानंतर मी मस्त हजबंडला बोलली की चल थोडं मम्मीला भेटून येऊ. थोडं मी नखरे केले. नखरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो सरळ मम्मीकडे. त्यानंतर माझी मम्मी नेरूळला राहते, मी राहते वाशीला. तर आम्ही गेलो, गाडीत पेट्रोल टाकलं. इथं नवऱ्याची आणि माझी मस्ती चालू होती. 100, 50, 200 असं आम्ही मस्ती करत होतो. आणि तो दादा पण आम्हाला बघून हसत होता. तर मी सांगत होती 100 रुपयाचा बोलून 200 रुपये बोलतो, आमचं असं चालू होतं. त्यानंतर आम्ही थेट निघालो मम्मीकडे. हा वाशी आहे. वाशीचं इनॉर्बिट काय बोलतात त्याला, इनॉर्बिटचं ते ब्रिज आहे. त्यानंतर आम्ही पोचलो. मी पुढचं थोडं इग्नोर केला. बिल्डिंग खाली आल्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला. मला माझे डॉगीज दाखवायचे होते. मी बिल्डिंगवर फटाफट चढली आणि शिड्यांवर पळत पळत गेली माझ्या डॉगींकडे. माझ्या डॉगींना मी आवाज देत होती आणि मला एवढी एक्साइटेडमेंट होती की 5-6 दिवसानंतर मी माझ्या डॉगीजला भेटणार आहेत. तर मी जाऊन घरी पहिला माझ्या डॉगीजला बघितलं, त्यांना हॅप्पी केलं अँड मी खूप हॅप्पी झाली. तर बघा माझी जिम्मी कशी पळत आली आहे. जिम्मी हिचे नाव आहे. आणि अजून एक छोटासा डॉग आहे डॉली करून. आणि ही माझी क्यूटशी मम्मी मला विचारते काय करते. मी तिला सांगते की मी ब्लॉग स्टार्ट केलेत, हा माझा ब्लॉग आहे. त्यानंतर जिम्मी डॉली बघा किती खुश आहेत मला बघून. मी गेले की ते असेच करतात. आणि माझी ही छोटीशी डॉली आहे. त्यानंतर बघा माझ्या मिस्टरांकडे कसे पळत गेले. त्यांच्यावर खूप जीव आहे यांचा. हे दोघंही त्यांच्या मागं पागल आहेत. त्यानंतर मी मम्मीला बोलली गाईज लोकांना हाय कर, हा माझा ब्लॉग आहे, मी आजपासून ब्लॉगिंग करते आहे. तर मम्मी माझी किती खुश आहे बघा. आम्ही मम्मी आणि मी थोडा किसविसी केली, थोडा बोललो, गप्पा शप्पा मारले. तो माझा भाऊ टाकला, त्याला बोलली हाय कर, माझा न्यू ब्लॉग येणार आहे. ही माझी जिम्मू रेडी झाली जायला. तिला बोलली चल चल सेकंड दे. अजिबात सेकंड द्यायला मागत नव्हती, नखरे करत होती माझ्यापाशी, कारण की ती माझ्यावर रागवलेली. आणि नंतर छोटीवाली बघा माझ्या मिस्टरांकडे जाऊन बसली आहे. माझ्या नवरोबांनी तिला घेतलं आहे आणि मी बोलली ये तर लगेच आली. ही माझी लाडाची डॉली आहे. पण ती माझ्याकडे नाही आली, ती फक्त मला ललचवत होती की मी येते करून. तर ती तिकडे खाली बसून मला बघत होती आणि तिला मी मस्ती करत होती. हे बघा रेडी झाले दोघी माझ्यासोबत यायला. आणि मी घरी आली. तिकडचा ब्लॉग येताना नाही घेतला, कारण की गाडीवर खूप मला त्रास होत होता, दोघी होत्या म्हणून, थोडं सामान होतं म्हणून मी ते नाही केलं. मी घरी आली, त्या दोघींची थोडीशी मस्ती केली, भेटली, बोलली. त्यानंतर मी माझं सांगत होती की मला लेट झालं, मी ब्लॉगिंग नाही केली, सॉरी, माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, माझा फर्स्ट ब्लॉगिंग आहे म्हणून मला माफ करा. त्यानंतर मी दोघीच डॉगींसोबत मस्ती केली, त्यांना दाखवलं आहे. आणि गाईज त्यांची मस्ती खूप होती. माझ्या घरी आल्याच्यानंतर इथून तिथून इथे करत होता. तिथे दूध सांडलेलं, खूप पसारा केलेला आणि मला कामं करायची होती, म्हणून मी थोडंसं ब्लॉगिंग करून एंड केलं.
तर गाईज माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे, काही चुकलं असेल तर माफ करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.